पाणी दे का जरा. त्याला सगळे स्वतःला शाणे समजतात. पाणी घेतात. काय झालं वैताग ते कशाला? काय विचारू नको, मला ना कंटाळा आलाय. हे रोज रोज ट्रेन मध्ये इतकी भांडणं होतात ना, आज तर विचारू नको. एक तर त्या चर्चगेट वरून सगळ्या बसून येतात, त्या आम्ही दादरला अंधेरीला चढून काही फायदा होत नाही, आम्हाला बसायला मिळतच नाही. पण आम्ही आमच्या आहोत ना शांत उभ्या. अगं ते दहिसरच्या पुढे मीरा रोडला वगैरे अचानक एवढा लोंढा चढला. बरं, आतल्या बायका आतमध्ये सरकायला तयार नाहीत, त्या बाहेरच्या बायका बाहेर थांबायला तयार नाहीत. अरे मध्ये जागाच नाहीये, मधल्या मध्ये आम्ही चिरडले जातोय, त्याचं काय करायचं. आणि त्या तिकडे दरवाज्यावर उभा त्या दोन बायका इतक्या भांडायला लागल्या. ती काय जागा आहे का भांडायची. चुकून एकीचा हात सटकला, पाय सटकला, पडलं तर कितीला पडेल. आम्ही सगळ्या इथून सांगतोय अरे नका भांडू, आतमध्ये या. पण ते दोघी ऐकायला तयार नाही. एकाने तरी समजूतदारपणे दाखवा ना. आम्ही त्या दुसरीला सांगतोय जाऊ दे, ती बोलते, तू कशाला उत्तर देते. पण नाही, प्रत्येकाला दाखवायचंय की मला सगळं कळतं आणि मीच शाणी. आणि मग त्याच्यानंतर त्या दोघींच्या भांडणात पुढच्या स्टेशनला परत जे चढले, अगं आम्ही पूर्ण या साईडला असे दाबले गेलो ना ग. तर मग माझा धक्का एका बाईला लागला, तर ती मला बोलायला लागली की दिखता नाही क्या, धक्का क्यों देते हो. तर मी त्यांना, माझा आधीच एक तर मी एवढी थकलेली, मी त्यांना म्हटलं चुकून लागला, बघा ना केवढी गर्दी आहे, चुकून धक्का लागतोय. तर मी नंतर काय बोलली नाही तिला. मग नंतर मी तिला विचारलं पण की तुम्ही इथे वसईला उतरणार आहात का. तर आधी हो म्हणाली, आणि मग नंतर जेव्हा स्टेशन आलं तेव्हा ती उतरलीच नाही बाई. मग तुम्हाला उतरायचं नसतं तर तुम्ही दरवाजावर उभेच करा. आता मला तेच कळत नाही. आणि बरं, तुम्ही दरवाजावर उभे आहात तर मग स्टेशन आल्यावर उतरा आणि परत चढा ना, तुम्हाला दरवाजा हवाय तर. ते नाही, अशी त्या दरवाजाला लटकून उभी आहे ती बाई. अगं पण आम्हाला उतरायचंय, तुला हातपाय लागणार, उगाच कशाला काहीतरी लागेल विगेल तर उभं राहते. पण ऐकायचंच नाही, त्यावर वर तोंड करून उलटं भांडायचं. एवढा वैताग आणतात ना मम्मी, तुला काय सांगू. तिला रोजच झाले, रोज कोण ना कोण एक बेणं येतच माझ्या वाटेला.